हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ तुषार. आय एम काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट. आणि आज मी आलो सनी बागडे यांच्या शॉपवर. तर यांचा परिचय सांगते. माझं नाव सनी बागडे आहे. मी माझं दुकान चालवतो, ज्याचे नाव हॉटेल दोस्ती आहे. आणि मी दुकान गेले 2.5 वर्षापासून चालवत आहे. आणि माझ्यासोबत इथे माझा भाऊ आणि माझे पप्पा राहते. सकाळच्या टाइमला आम्ही दुकान चालवतो. तर माझे असे 2 प्रश्न आहे जे मेंटल हेल्थ बद्दल, जे लोकांना मी कामी येईन आणि मला पण कामी येईल. तर तुम्ही दिवसभरात एवढे सारे गिराईक करता, खूप सारे जण, आणि खूप तिखट मीठ मसाले, तर याच्यामुळे तुम्हाला काही होणारा स्ट्रेस असा काही होते का? नाही, असं काही नाही. आता म्हणजे पहिले होते थोडं, मग आता हळूहळू आपल्याला आदत होऊन जाते त्या कामाची. मग आपण हळूहळू ते काम करत गेलो की मग त्या कामाची आवड पण होऊन जाते आपल्याला. असं स्ट्रेस वगैरे म्हणजे काही नाही. आणि मग असं मी सकाळी जिम पण जात असतो रोज. आणि मग माझं काम करतो. मी सकाळी 9 वाजता येतो इथे, आणि मग रात्री 10-11 वाजता आम्हाला बंद करायसाठी. आणि मग असे समज आता गिराईक खूप सारे येते, तर यांचा स्ट्रेस तुझ्यावर काही पडते की कसं? मग कधी कधी असं होते नाही, अचानक मध्ये खूप सारे कस्टमर येऊन जाते, तर मग होते थोडंफार गडबड करतात लोक. पण तसं काही नाही, मी मॅनेज करून घेतो. थोडं भाऊ पण राहते माझ्यासोबत, मग आम्ही करून घेतो तेवढं. तर अजून एक लास्ट प्रश्न, जे असे काही टेक्निक सांगा ज्याच्यानं आमचा मेंटल स्टेट कमी होणार, म्हणजे मेंटली जे स्ट्रेस असते ते कमी होणार, असं तुम्ही काय करता बघा? असं काही नाही, पण मी तर असं आपण मेडिटेशन वगैरे करू शकतो. सकाळी उठून योगा करू शकतो, या फिर सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ शकतो, रनिंग किंवा जिम. तर तुम्ही काय जिमला जातो सकाळी उठून. मी सकाळी उठून जिमला जातो. आधी जिमला गेल्यावर मला थोडं चांगलं पण वाटते, दिवस पण चांगला जाते, आणि मेन म्हणजे सकाळी उठणं होते, त्याच्यामुळे मग आम्ही जिमला पण जातो. तर जिम मुळे कसं वाटते, म्हणजे काही थोडस जिम करून असं म्हणजे एनर्जी राहते, दिवसभर आपण काम करतो, आणि सकाळी उठल्यावर तर फ्रेश वाटतेस. बस जसं जे माझा मित्र सनी बागडे यांनी सांगितलंय की जिमला जा, मेंटल स्टेट म्हणजे एकदम फ्री होऊन जाणार. आणि त्यांचं पाहू शकता तुम्ही पोटेन्शियल, एकदम मोटिवेशनली सगळं काम करते. तर थँक्यू. असे शेअर करा, सपोर्ट करा. धन्यवाद. ते बंद करा.